मी गोवा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुरेश नाईक, माझ्या बाजूला आहेत अध्यक्ष वामन प्रभू आणि हे आमचे खास मेहमान संदीप फाटक, सृजन विरार या संस्थेचे चालक. गोवा मराठी पत्रकार संघाचं पुनरुज्जीवन केलेलं आहे. गेली 30 वर्ष साधारणपणे पत्रकार संघाचं काही काम चालू नव्हतं. त्याचा आढावा घेऊन या संघटनेचं आम्ही पुनरुज्जीवन केलेलं आहे आणि काही पुढच्या काळासाठी विशिष्ट कार्यक्रम व्यावसायिक पद्धतीचे आणि अन्य स्वरूपाचे पत्रकारांच्या उपयोगी पडतील असे त्याचं नियोजन केलेलं आहे. आणि या दृष्टीनं पत्रकार संघाचं अस्तित्व आणि नाव आणि पुढे कार्यासंदर्भातली माहिती लोकांपर्यंत पोचावी, आपल्यापर्यंत पोचावी याच्यासाठी एक खूप मोठा उपक्रम पहिल्यांदा आम्ही हाती घेतलेला आहे. त्याच्याविषयी माहिती देण्यासाठी म्हणून आज तुम्हाला बोलावलेलं आहे. या संदर्भात आमचे अध्यक्ष वामन प्रभू हे तुम्हाला माहिती देतात. नमस्कार, आपलं सर्वांचं स्वागत. गोवा मराठी पत्रकार संघ हा तसा ही संस्था नवीन नाही, जुनीच आहे. पण आमच्या मित्रांची ओळख करून देतोय. संदीप पाठक, विरार, सृजन विरारचे हे सगळे संस्थापक, चालक. आणि आम्ही ज्यासाठी आमचा जो कार्यक्रम मार्चमध्ये आयोजित केला आहे तो यांच्याच पुढाकाराने अर्थात गोवा मराठी पत्रकार संघातर्फे होणार आहे. गोवा मराठी पत्रकार संघ आता पुन्हा याने आपलं सुरेश नाईकने सांगितलं आहे की पुनरुज्जीवित झालेलं आहे, कामं सुरू आहे. आम्ही परवा एक मोठा कार्यक्रम केला. पंडित 3 ज्येष्ठ पत्रकारांचा आम्ही सत्कार केला. अंबाजी कामत जे लोकांना छायाचित्रकार माहिती होते, ज्येष्ठ आहेत. नंतर रवी प्रभुकर आहेत. नंतर आपले रमेश कुरवाळकर अशा ठिकाणचा परवाच अलीकडे मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने आम्ही सत्कार केला, पुरस्कार देऊ. तर असेच कार्यक्रम आम्ही पुढे नेत जायचं ठरवलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 8 मार्च रोजी जो आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून जगभर पाळला जातो, साजरा केला जातो, त्यासाठी गोव्यातही एक कार्यक्रम आयोजित करावा असं ठरवलं. आणि त्यानिमित्ताने पणजी आणि मडगाव सृजन विरार या संस्थेच्या सहकार्याने 2 सांगीतिक जे आपण कार्यक्रम म्हणतो, म्युझिकल कन्सर्ट, ते कार्यक्रम आयोजित करण्याचं मी ठरवलं. आणि नेहमीच्या चाकोरीबद्ध याच्या कार्यक्रमासाठी न जाता एक वेगळ्या स्वरूपाचा गोवेकरांना काहीतरी वेगळं देण्याचा, मराठीचं जुनं गाण्याचं पर्व लोकांसमोर आम्हाला सादर करायचं आहे. त्या म्हणजे काहीतरी आपण नवं देऊया यासाठी हा कार्यक्रम आहे. त्याच्याविषयी माहिती आमचे मित्र फाटक देतीलच. पण हा कार्यक्रम 7 मार्च रोजी मी प्रेस नोट आपल्याला सगळ्यांना दिलेली, सगळ्यांना पोचली असेलच. 7 मार्च रोजी रवींद्र भवन आणि 8 मार्च रोजी पणजी येथील कला अकादमीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. आणि आता मंगेशनं विचारलं की काय तुम्ही तिकीटाला होणार काय सगळ्यासाठी खोला आहे. त्या दृष्टीने आम्ही ते प्रायोजक आम्ही विचार करतो, चर्चा चालली आहे. त्या दृष्टीने आम्ही त्याचा विचार करून आम्ही निर्णय घेऊ. आणि अर्थात आम्हाला गोवा मराठी पत्रकार संघासाठी पुढचे कार्यक्रम हाती घेण्यासाठी किंवा मागच्या अध्यक्षाने आमच्यासाठी काही ठेवलेलं नाही, बँक खातेही ठेवलं नाही, शून्य करून ठेवलं आहे. सगळं आम्हाला अगदी सगळं नव्यानं सुरू करावं लागलं. आणि त्या दृष्टीने म्हणजे वरचेवर आम्ही प्रयत्न करतो. आणि जवळजवळ आमचं सगळं कार्यक्रम सुरू झालं आहे. येत्या 26 जानेवारी रोजी आम्ही एक कौटुंबिक सहलही आयोजित केली आहे मित्र यांच्यासाठी, पत्रकार सदस्यासाठी. आणि आमच्या संघाचे सदस्य होण्यासाठी आम्ही मोहीम राबवत आहोत. त्यामुळे अधिकाधिक सदस्यांनी, पत्रकारांनी या संघात सहभागी व्हावं यासाठी प्रयत्न चालू आहे. आणि अर्थात असे कार्यक्रम केल्याशिवाय पत्रकारही पुढे येणार नाही त्याची आम्हाला खात्री आहे. आणि आम्ही बहुतेकांनी हे ठरवूनच हा असा एक मोठा कार्यक्रम, त्याच्यातून गोवा मराठी पत्रकार संघासाठी थोडा निधी उपलब्ध होऊ शकेल आणि त्याच्यातून आम्हाला अधिकाधिक कार्यक्रम पुढे घेता येईल, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि हा कार्यक्रम अगदीच म्हणजे तसा लोकांना आवडणार आहे याचं सगळं हे करून मला संदीप पाठक सांगतीलच आणि त्यांच्या संस्थेविषयी सांगतील.
या कार्यक्रमाविषयी, हा कार्यक्रम कसा नाविन्यपूर्ण आहे, कसा वेगळा आहे, सगळं सांगतील. आणि काही नंतर तुम्ही त्याच्यानंतर मग आम्हाला प्रश्न विचारू शकता. सो मी संदीप पाठक यांना विनंती करतो, तुम्ही आधी तुमच्या संस्थे संबंधात आणि नंतर या कार्यक्रमाचं स्वरूप आणि रचना याविषयी माहिती. गाण्याचे कार्यक्रम करण्यापेक्षा वेगवेगळे विषय घेऊन ते सांगीतिक आणि नाट्यमय पद्धतीने आम्ही सादरीकरण करत असतो. आणि त्या विषयांची आखणी, त्याची मांडणी, त्याचं सादरीकरण, या सगळ्या गोष्टी इतक्या प्रिसाईजपणे मांडलेल्या असतात. आता या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम करायचं जेव्हा प्रभूसाहेबांनी ठरवलं, तेव्हा महिला दिनानिमित्तचं औचित्य जर का आपण बघितलं तर प्रत्येक स्त्रीच्या भावविश्वात, तिच्या जन्मापासून ते अखेरपर्यंतच्या प्रवासात, प्रत्येक पायरीवरती, प्रत्येक वळणावरती जे गाणं लिहिलेलं आहे ते जर का तुम्ही पाहिलं तर ते पी सावळाराम यांची गाणी प्रकर्षाने जाणवतात. आणि त्या गाण्यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिन साजरा करता येणं आणि तो गोव्यात होणं ही एक मोठी गोष्ट आहे. पी सावळाराम यांची, जनकवी पी सावळाराम यांची जेव्हा गाणी सादरीकरण करायची आहेत तेव्हा निवेदनातनं ही गाणी सादर होऊ शकतात, गायक कलाकार गातील. पण त्या गाण्यांमागचा इतिहास, ती गाणी का लिहिली गेली, काय घडलं होतं, पी सावळाराम यांचा पूर्ण जीवन प्रवास, याची पूर्णपणे अधिकृत माहिती ही माझ्याजवळ आहे, याचा मला अभिमान आहे. आणि ती माहिती नाट्यमय पद्धतीने जेव्हा तुमच्यासमोर येते आणि त्या जोडीने त्या कार्यक्रमात गाणी सादरीकरण होतात, तेव्हा त्या गाण्यांकडे बघण्याचा, ऐकण्याचा आपण नवीन दृष्टिकोन ठेवतो. एक नाट्यानुभव पण म्हणू शकता, एक सांगीतिक अनुभव सुद्धा आपण म्हणू शकता. प्रतितयश गायक गायिका आहेत, वादक आहेत, इतके की ज्यांनी पी सावळाराम यांच्याबरोबर सातत्याने रंगमंचावर काम केलेलं कीबोर्ड प्लेयर आहेत. डॉक्टर प्रमोद धोरे ते या कार्यक्रमात असणार आहेत. सारेगमप लिटिल चॅम्प मधली पलाक्षी दीक्षित, जिला प्रिटी माऊस म्हणून प्रसिद्ध, आपण सगळ्या वेगवेगळ्या रियालिटी शोमध्ये जिला पाहिलं असेल, अशी 13 वर्षाची मुलगी आहे पलाक्षी दीक्षित. सारेगमप फेम धनंजय म्हस्कर, जो एक संजीव अभ्यंकर यांचा विद्यार्थी आहे, खूप चांगलं नाव आहे त्याचं. हा पी सावळाराम हा जेव्हा विषय पुढे जातो त्यावेळेला तुम्हाला ते कथानक उलगडत जातं आणि त्या अनुषंगाने येणारी गाणी आहेत. आणि मला अभिमान आहे की पी सावळाराम यांचं अखेरचं गीत संगीतबद्ध करण्याचं भाग्य सुद्धा मला लाभलं. त्यांचं चित्रपटातलं गाणं, भालू या चित्रपटातलं गंध फुलांचा गेला सांगून, हे गाणं अखेरचं गाणं म्हटलं जातं, म्हणजे रिलिजिंगच्या हिशोबाने सांगतोय मी तुम्हाला. आणि त्यानंतर त्यांचं गाणं कुठलंही प्रकाशित झालं नव्हतं. ते 2021 मध्ये प्रकाशित करण्याचं भाग्य, कृष्ण माझा जीव हे गाणं प्रकाशित केलं, जे धनंजय मस्करनेच गायलेलं आहे. त्या गाण्याचाही समावेश, कारण का आत्तापर्यंतचं शेवटचं गाणं आपण म्हणूया, गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, या गाण्यामुळे पी सावळाराम हे नाव घराघरात पोचलं. त्यानंतर काय घडलं हे कोणालाच माहिती नसतं, आपल्याला काही कळत नाही. पण त्यांच्या कुटुंबियांकडनं ही सगळी माहिती, म्हणजे त्यांचे पुत्र संजय पाटील, ज्यांचं आत्ता काही काळापूर्वी निधन झालं, तर यांच्याशी माझा सावळाराम कुटुंबियांशी इतका घरोबा असल्यामुळे सगळे अधिकृत म्हणूया आपण की इतकी माहिती त्यांच्याकडनं मला त्या गाण्यांचा जन्म, इतिहास, पी सावळाराम यांचं कॉलेज जीवनापासून, जन्मापासूनची माहिती ही सगळी मिळत गेली. आणि त्यामुळे त्या कार्यक्रमाला एक वेगळी लेवल, दर्जा एक प्राप्त होतो. कारण ती माहिती सहसा कुठे उपलब्ध नाही. मोजून 4-5 गाण्यांची कुठेतरी माहिती असेल, पण सर्व गाण्यांची माहिती नाही. आणि जे कलाकार आहेत आपल्याकडे, आता जो नाट्यानुभव आहे त्यामध्ये मृणालिनी जावळे हे कॅरेक्टर आहे. ती मुलगी सध्या वेगवेगळ्या नाटकांमध्ये, सिरियलमध्ये काम करते. डॉक्टर अमित पटेल हा आहे मुलगा. एक एकांकिका स्पर्धा गाजवणारी मुलगी आहे श्रद्धा मालक. कर्मी जे आहेत ते तेवढेच नावाजलेले आहेत आणि गायकांमध्ये सुद्धा तेवढीच नावाजलेली टीम आहे, ज्याच्यात आपल्याच काणकोणचीच कन्या श्रद्धा प्रभू, जी आता मुंबईत राहते, किंवा राजन माशेलकर, असे नामांकित कलाकारांचा एकत्रित संच आहे. याचं सगळं रंगमंचीय दिग्दर्शन जे आहे ते महेश सापणे म्हणून जो आहे, जो तुमच्या गोव्यात अनेक स्पर्धांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी येत असतो. प्रकाश योजना, म्हणजे कुठेही तो कार्यक्रम पाहताना एक साचेबद्ध जो कार्यक्रम असतो की यापुढील गीत आपल्यासमोर सादर करतात अमुक अमुक गायक, अमुक अमुक वादक, यापेक्षा लोकांना तो कंटेंट त्या विषयातनं बाहेर न पडता त्या विषयात अडकून ठेवता येईल इतपत सशक्त संहिता लेखन श्रद्धाने केलेलं आहे. आणि त्यामुळे तो विषय कुठेही हलत नाही, कुठेही तुम्हाला रिलॅक्स आता काय चाललंय होणार नाही याची खात्री बाळगा. आणि लोकांना तो प्रयोग आवडतो. आजवर जिथे जिथे प्रयोग केलेले आहेत तिथे तिथे लोकांनी तो कार्यक्रम
अतिशय वाखाणलेला आहे आणि वेगळा अनुभव तुम्हाला नक्की मिळेल. सृजन विरारच्या माध्यमातून वेगवेगळे विषय आम्ही नेहमी हाताळतो, जसा एक संपर्क आहे किंवा ह्या अशा विषयांवरती कार्यक्रम सांगीतिक आणि नाट्यमय पद्धतीने होतो. जसजसा काळ पुढे जात जाईल, संधी मिळत जाईल, तसतसे ते विषय वेगवेगळे तुमच्यासमोर नक्कीच उलगडत जाऊ याबद्दल खात्री. आणि एक असोसिएशन आहे की एक चांगलं विधायक कार्य प्रभूसाहेब आणि नाईकसाहेब किंवा मराठी पत्रकार संघातर्फे होतंय, त्याच्यात खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न आम्ही सर्व कलाकार करतोय. कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, त्या ओळीने चाललं की Subscribe and follow our YouTube and Facebook channel for more videos.